मी प्रियांका. मी तुम्हाला आज एक नवीन प्रकारची रेसिपी दाखवते. समुद्री मेथीचे मुठे. ही समुद्री मेथी आहे. ही वाळूवरच उगवतात म्हणून याला समुद्री मेथी म्हणतात. त्याचे मी तुम्हाला आज मुठे करून दाखवते. त्याला लागणारं साहित्य हे मी अर्धा वाटी बेसन घेतलं आहे, 4 चमचे ज्वारीचं पीठ घेतलं आहे, 2 चमचे तांदळाचं पीठ घेतलं आहे, एक छोटा कांदा घेतला आहे कापून, हे लाल तिखट, हळद, धणा पावडर, थोडे पांढरे तीळ घेतले, हिंग, आलं लसूण पेस्ट, मीठ आणि तेल एवढं साहित्य आहे आणि तळण्यासाठी तेल. तर आता मी ही मेथीची भाजी आहे ना बारीक चिरून घेते, एकदम बारीक कापायची तिला आणि मग हे सगळं साहित्य त्याच्यात मिक्स करायचं. तर मी आता कापून घेते ही. आता मी भाजी कापून घेतली मेथीची बारीक. आता मी ते एका भांड्यात घेते. तर त्याच्यात एक एक साहित्य आपण मिक्स करूया. पहिला कांदा घालूया, चण्याचं पीठ घालूया, बेसन, ज्वारीचं पीठ घालूया, तांदळाचं पीठ घालूया, ते तिखट, हळद आणि धणा पावडर आहे ती घालूया, तीळ घालूया आणि थोडंसं हिंग, आलं लसूण पेस्ट थोडीशी, मीठ, मीठ बेतानीच घालायचं आणि ही मेथी पण थोडी जरा खारटसारखी असते. तर हे संपूर्ण सगळं मिश्रण हलक्या हाताने मिक्स करूया. पाणी अजिबात घालायचं नाही याच्यात. त्या भाजीमध्येच सगळं आपलं मिक्स करायचं आहे. सगळं जेवढं भिजेल तेवढं असं दाबून दाबून मिक्स करायचं. आता हे पीठ कालवून झालेलं आहे. त्या भाजीच्या ह्याच्यातच सगळं मी मिक्स केलं आहे. अजिबात पाण्याचा थेंब टाकलेलं नाही आहे याच्यात. आणि आता याचे बारीक बारीक मुठे करून तेलात तळून घेऊया आपण. मी आता तेल ठेवते तापायला कढईत. मी आता इथे कढई तापायला ठेवली. आता कढईत तेल ओतते. तेल तापले का बघूया. तेल तापलं आहे. आता मी एक एक मुठ्या सोडते. मुठ्याच्या आकाराचे सोडायचे, गोल नाही करायचे. आपण परतूया. तळताना मेथीच्या भाजीचा वास पण सुंदर येतोय.
पौष्टिक होतात हे मुठे, कारण याच्यात तांदळाचं पीठ, ज्वारीचं पीठ, बेसन आणि मेथी याच्यामुळे मुठे खूप खमंग आणि पौष्टिक पण होतात. आता आपले मुठे होत आलेत, लाल झाले आहेत खमंग. जास्त लाल नाही करायचे. आता मी हे काढून घेते. बघा एकदम कुरकुरीत झालेले आहेत. हे मी सगळे मुठे तळून घेतले आहेत. आता हे मुठे एकदम खमंग कुसकुशीत झालेले आहेत. काय माहिती बारीक मेथी आहे नाही, ही जरा कडवट असते, मुलं सहसा खायला मागत नाही. तर तुम्ही अशा प्रकार करून घातलात ना मुलांना, मुलं खातील आवडीने आणि ती कडू पण नाही लागत एवढे. आता ही माझी समुद्री मेथीची रेसिपी म्हणजे मुठ्याची रेसिपी तयार झालेली आहे. नक्की घरी करून बघा, तुम्हाला आवडेल. आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.